हाय नमस्कार. माझ्या मराठी ब्लॉग या चॅनलवरती माझ्या सर्व लाडक्या ताईंचं आणि मैत्रिणींचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर बघा, माझ्या मोठ्या मुलीला खायची होती आज मस्तानी. तर म्हणलं चला म्हणलं आज मस्तानी खाऊया. मस्तानी खाऊन आम्हाला जायचं होतं तावशीला. तर आम्ही मस्तानी वगैरे खाल्ली आणि निघालो तावशीला. कारण अगोदर आम्ही रूमवरती गेलो, कपडे वगैरे पूर्ण चेंज केली आणि मगच गेलो तावशीला. कारण आम्ही गावाकडून आलो होतो. तर तेच कपडे होते नवीन, त्यामुळे मला दुसरे कपडे घालून जायचं. तर बघा, जात जात रस्त्याने ह्याच्या बागा आहेत, द्राक्षाच्या बागा आहेत पूर्ण काशेगावमध्ये. तर आम्ही निघालेलो आहे तावशीला. तर ही बघा काळी रानं आहेत तावशीला. थोडा जरी पाऊस पडला ना तर पूर्ण चिखल होतं. हा आहे तनाळी चौक आहे. तनाळी चौकातून आम्ही तावशी रोडला निघालेलो आहे. बघा, आज आत्ता आम्ही पोचलेलो आहे घरी. तर बघा, जनावरं वगैरे निवांत बसलेले आहेत दारात. त्यांना काही खायला वगैरे काही नाही आहे, कारण सगळे पंढरपूरमध्ये असल्यामुळे त्यांना सकाळ संध्याकाळ अशीच वैरण पडते. कारण ते सकाळ आणि संध्याकाळी येतात, सकाळी येऊन धारा काढतात, संध्याकाळी पण येऊन धारा काढतात, वैरण वगैरे काढून ठेवतात आणि रिटर्न परत पंढरपूरला जातात. कारण पंढरपूरच्या रूमवरतीच राहतात ते, इथं राहत नाही आहेत आता. तर बघा, पावसामुळे दारातलं वातावरण कसं झालेलं आहे, पूर्ण झाडू वगैरे काय मारता येत नाही आहे. सगळं चिखल असल्यामुळे सगळा पसारा पडलेला आहे. तुम्ही म्हणाल की किती खराब आहे. तर ठीक आहे, इथं कोणी राहत नाही त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आता सगळेजण पंढरपुरे राहतात, चिखल वगैरे आहे त्यामुळे नको वाटतं. इथे पावसा पाण्याचे दिवस आहेत, वाऱ्या कावदाण्याचे, त्यामुळे त्यांनी डिसिजन घेतला चला पंढरपूरमध्येच राहायचं. तर ठीक आहे, चांगलं आहे येऊन जाऊन केलं तरी. कारण आता जे जनावरं आहेत ते थोडे आहेत. आता जी ही दिसत आहेत ते जनावरं गाभ आहेत, ते विकणार आहेत 1 महिन्याने. आणि नंतर ना मग झालं, मग इकडचं काही नाही. इकडे फक्त एक पीक केलं का संपलं, येऊन जाऊन फक्त दारं वगैरे धरण्यासाठीच ते येणार. तर हा जावेचा मुलगा धारा काढत आहे आणि सांगतोय काकांना आजीने कोंबड्या घेतलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या कोंबड्या आता हॉटेलवरती नेऊन ठेवायच्या आहेत. हॉटेल घेतलेलं आहे दिराने चालवण्यासाठी. तर खूप मस्त हॉटेल चालतंय त्यांचं, त्यामुळे त्यांनी डिसिजन पंढरपूरमध्येच राहण्याचा घेतलेला आहे. तर बघा, पंढरपूरमध्ये 2 म्हशी नेल्या होत्या, त्यांच्यासाठी मी वैरण काढत आहे. हा जावेचा मुलगा मला मदत करत आहे वैरण काढून देण्यासाठी आणि ठेवण्यासाठी. तर गावाकडे खूप भारी वाटतं तसं काम करायला वगैरे. फक्त पाऊस नसायला पाहिजे, पाऊस असावा, फक्त चिखल नसायला पाहिजे. चिखल असल्यामुळे खूप कसतरी वाटतं इथे. कारण दारातनं खूप असं चिखल झाल्यामुळे कसतरी वाटतं. तरी हा धारा काढत आहे बघा. एकच गाय आहे धार काढायची, 2 म्हसरं आहेत धाराची, ते जाऊबाई काढतात, त्यामुळे ती पंढरपूरच नेऊन ठेवलेली आहेत. तर बघा, ह्याला किती जरी गायांच्या धारा काढायला सांगले तर हा काढणारच, कारण ह्याला सवय लागलेली आहे. तर बघा, समोरच चक्कूची बाग दिसत आहे आमच्या. तर बघा, दारामधलं आमचं वातावरण. त्याने बघा धारा वगैरे काढून जनावरांना आमून वगैरे ठेवून वैरण टाकलेली आहे. तर इकडच्या साईडला ही तुळस वगैरे आहे, नारळाची झाडं आहेत, परत सीताफळाची झाडं आहेत. खाली दिसतात ना ते चक्कूची आणि पेरूची बाग आहे, त्याच्यामध्ये पेरू पण आहेत, चक्कू पण आहेत. तर हे साईडला असं छोटंसं तळं करून घेतलेलं आहे जनावरांना पाणी पाजण्यासाठी. कारण आमच्या इथे पूर्ण खारं पाणी आहे, मग ते जनावरांना नाही पाजत, त्यासाठी त्याने गोडं पाणी साठवण्यासाठी ते तळं केलेलं आहे. आणि त्या तळ्यामध्ये वड्याचं पाणी सोडतात. तर इकडे कणगी वगैरे ठेवलेले आहेत सगळ्या. तर बघा, दारातलं वातावरण कसं झालेलं आहे, पावसामुळे सगळं किचकिच झालेलं आहे, सगळा पसारा पडलेला आहे, सगळी जनावरांची वैरण काडी सगळं आहे. तर कसं असतं, गावाकडचं वातावरणच असं असतं आणि हेच वातावरण खरंच भारी वाटतं. तर बघा, ह्यांना आमून वगैरे ठेवून झालेलं आहे. तर हा सगळा परिसर मिस्टर दाखवत आहेत तुम्हाला बघा दारातील. तर आम्ही काढत होतो कणगीतून गहू, कारण आम्हाला त्याला गहू न्यायचे होते. तर बघा, आमची मज्जा बघत बसले होते ते. तर पाठीमागे रिक्षा लावली होती त्याच्या. तर हे बघा, चिखल वगैरे किती झालेला आहे पूर्ण. हा घराच्या पाठीमागातील परिसर आहे, फुलांची वगैरे झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. वातावरण तसं खूप सुंदर आहे तावशीतलं. तर हा होता आजचा आमचा ब्लॉग तावशीचा. तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
कारण गावाकडचं वातावरण हे भारीच असतं. कितीही पाऊस पडू द्या, काहीही होऊ द्या, तरी असं म्हणजे छान वाटतं. आणि घराला चिटकूनच हा बघा डांबरे आहे, त्यामुळं खूप भारी वाटतं. तर चला मग आपण आता निघणार आहे पंढरपूरकडे. तर माझा ब्लॉग मी आता इथेच संपवत आहे. धन्यवाद.